नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित गुंतता हृदय हे भाग 5. केतकी गायकवाड. इकडे क्लास सुरू होऊन 1 मिनिट झाला होता म्हणून पळतच धापा टाकत दरवाजातच उभ्या असलेल्या केतकीकडे जाधव सर रागात पाहत बोलतात, मला परत असं लेट आलेलं नाही चालणार, हे लक्षात असू द्या. ते तिला आत येण्याची खूण करत रागाने बोलतात, सॉरी सर, पण ते ती मान खाली घालूनच दिलगिरी व्यक्त करतच म्हणते. मी कारण विचारलं का तुला केतकी? पण तिचं बोलणं त्या जाधव सरांनी आत्ता हे मध्येच तोडलं. पण त्यांचे असं एकेरी बोलणं ऐकून तिला थोडा शॉक लागला. तिने लगेच त्यांच्याकडे पाहत डोळेच विस्फारले. केतकी, तुला अजूनही माझा हा किमती वेळ असंच पाहत घालवायचा आहे का? पण तिच्या अशा पाहण्याने ते गालात हसत, अर्थात जे कुणाला कळत नाही, एक केतकी सोडली तर, म्हणतात, हे बघ, मी आधीच जॉईन उशिरा केला आहे. आय नो तुझ्या लाडक्या सरांनी पोर्शन नीट केला असेल. पण आता हा क्लास माझ्याकडे आला आहे. जाधव सर बोलतात, पण त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच कटुता तिच्या मनाला स्पर्शून गेली. सो बसा लवकर आणि बाकीचे. पुढे कोडिंग लिहिले आहे बोर्डवर, ते उतरवून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. तिला बोलून आता ते पुढे क्लासलाही उद्देशून बोलतात. तसं तीही मग शांत बसून बोर्ड्सवरचं आपल्या नोटबुकमध्ये लिहायला लागते. अख्खा क्लास आता लिहिण्यात बिझी असतो, तर सर प्रत्येक रांगेतून फिरत असतात. सगळ्यांची नोटबुक चेकही करत असतात की सगळे लिहित आहेत की नाही ते, कारण त्यांना अळमटळम केलेला अजिबात आवडत नसे. असेही ते शिकवताना स्ट्रिक्ट असायचे. आणि हो, अजून एक, फिरता फिरता आता ते केतू आणि प्राजूच्या बेंचपाशी आले होते. केतूच्या बेंचवर हात ठेवून आता ते बोलायला लागतात, इथून पुढे काही क्वेरी असू दे, मला विचारत जा. आता अभिमन्यू सर तुमचे टीचर नाही आहे. ते बघत असतात क्लासला, पण का कोणास ठाऊक ते केतकीला बोलत आहे असं वाटत होते. हो सर, पण सरांचं बोलणं ऐकून सगळे एका सुरात हो म्हणतात. गुड. काय प्राजक्ता, आले ना तुमच्या लक्षात? आता परत थोडे मागे बेंचपासून सरकत ते आपला चष्मा वर करत प्राजक्ताला बोलतात. पण आता मात्र त्यांची नजर काही सेकंद का असेना आपल्या केतूवरही खिळली होती. प्राजक्ता ही केतूची खूप क्लोज मैत्रीण असते आणि आता बेंच पार्टनरही. आकांक्षानंतर प्राजक्ता तिची बेस्टी होती. हो सर, तसं तीही बावरूनच होकार भरते. तसं ते तिला खुणावतात. हो हो सर. आणि त्यांचं असं खुणावल्यामुळे प्राजू केतूला ढोपर मारते. केतू आपली एकटीच खाली मान घालून लिहित होती. तिला तर सर आपल्या इतक्या जवळ उभे आहेत आणि ते काही बोलत आहेत याचंही भान नसते. पण जेव्हा प्राजू तिला खुणावते तसं त्यांना आपल्या इतक्या जवळ पाहून आधी तर ती गोंधळून कशीबशी उभी राहत बोलते. इट्स ओके. अगदी उभा राहूनच उत्तर देण्यासारखा मी प्रश्न केला नव्हता. पण तिचं असं गडबडून जाण्यावर तो गालात हसत बोलतो, बस खाली. आणि हो, तुला काही कंपल्सरी नाही आहे हा रूल. यू कॅन कॅरी विथ युअर फेवरेट टीचर. ते एकदम कूल अंदाजात पुढे बोलतात, जे ऐकून ती थोडी शॉकमध्ये जाते. बरं, चला आता दुसरे कोडिंग लिहितो. ते काही बोलणारच पुढे की पिरियड संपल्याची बेल होते. तसं ते जाधव सर आपले बुक्स आणलेले सोबत घेऊन क्लासरूमच्या बाहेर पडतात. पण जाताना एक कटाक्ष तिच्यावर टाकायला विसरत नाही, जे तिला ऑकवर्ड करून जाते. खरं, पण तरी ती शांत असते. कारण लगेच समोरच्या वागण्यावरून त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधायचा नाही, अशी तिच्या गुरूंनी अर्थात अभिने तिला शिक्षा जी दिली होती. त्यामुळे ती फक्त शांत राहून जाधव सरांना ऑब्झर्व करत होती. काय गं, काय झालं? कसल्या विचारत आहेस? आणि हे नवीन सर तुझ्यावर खारका खाऊन आहेत? काही केलं आहे का तू? प्राजक्ताने नेहमीप्रमाणे आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मी कशाला काय करू प्राजू? तसं थोडे त्रासिक होतच ती. आता बोलते.
त्यांच्यावरचा राग बिचाऱ्या प्राजूवर निघज्य होता. बिचारी प्राजू. अगं मग ते असं का बोलत होते की फेवरेट सर वगैरे? पण तिचा असा सूर पाहूनसुद्धा प्राजूला यावेळीही फरक नाही पडला आणि आपले प्रश्न उत्तरांचे खेळ मात्र तिने तसेच चालू ठेवले. हां, ते त्यांनी मला आणि अभिला एकत्र पाहिले होते. तसं ती आता जरा संकोच करत बोलते. मग एवढं काय त्यात? आता तुम्ही दोघे भावी नवरा बायको आहात हे तर सर्व कॉलेजला माहीत आहे की. पण प्राजक्ताचे प्रश्न काही संपत नव्हते. ते दोघे एकत्र असणे आता तसंही नॉर्मल होते ना कॉलेजसाठी. अगं हो, पण तुम्हाला माहीत आहे आमच्या रिलेशनबद्दल. पण ती आता संकोच करत बोलत होती. चिल, कळेल त्यांनाही. तसं आता प्राजक्ताच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिने तिला धीर दिला. तोपर्यंत दुसरे टीचर आले तसं या दोघींच्या चर्चाही तिथेच थांबल्या होत्या. काय मग पहिला दिवस कसा गेला? इकडे कॉलेजचा पहिला दिवस संपून आकू घरी आलीच होती की रणवीरने तिला हसत विचारले. रणवीर हे केतकीचे बाबा तर श्रीचे काका या नात्याने तिचे चुलत सासरे लागत होते. ठीक होता काका, पण मलाच चिकूची आठवण राहून राहून येत होती. ती किचनमध्ये जाऊन पाणी पीत बोलते. हे तर होणारच ना बेटा. तसं रणवीर प्रेमानं बोलतात. पण तुला आता तुझ्या अभ्यासावर फोकस द्यावा लागेल. हो ना, आणि चिकूची काळजी अजिबात तू करू नकोस. आम्ही सगळे आहोत ना. तोच आत्ता बेडरूममधून दीपा हसत येत बोलते. आम्ही आजी आजोबा असताना तुला कशाला गं काळजी? तू बिनधास्त कॉलेज कर. हो काकी, खरं तर तुम्ही सर्व आहात म्हणूनच तर मी हे पाऊल टाकू शकले. नाहीतर मला जमलेही नसते. ती थोडे उदास होऊन बोलते. ओय नौटंकी, तोच आवाज ऐकू येतो आणि त्या तिघांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. किती ग ते इमोशनल होत असते. ती व्यक्ती तिच्याजवळ येऊन म्हणे तुम्ही आहात म्हणून हे पाऊल टाकू शकले. ती पुढे व्यक्ती तिची नक्कल करत बोलते. तसं तर आता सगळ्यांचेच ओठ रुंदावतात. कोण आलं असेल बरं? आणि आकांक्षाचे सासर खूप सपोर्टिव्ह आहे आणि कसं ते कळेलच पुढे. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढील पार्टचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा. थँक्यू.